नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरासह गंगापूर धरण परिसरात गेल्या आठवडाभरापासून संततधार पावसाचा जोर कायम आहे। या वाढत्या पावसामुळे आज सकाळी गंगापूर धरणातून तब्बल 4018 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली। रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिरं पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। गोदावरीच्या पुराचा इंडिकेटर मानला जाणारा तोंड्या मारुती सध्या गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडालेला दिसतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर विसर्गाचा वेग टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल असा इशारा देखील यावेळी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला। गंगापूर धरणामधून सुरू असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होणार आहे। तर पावसामुळे एकीकडे नदीघाटांवर पाणी साचल्यानं भाविक व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी दुसरीकडे जायकवाडी व परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं मराठवाड्यातील बळीराजासाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।